नवीन पिढीला एकच सल्ला आहे की आपण सोयाबीन तूरच्या मागं न लागता की आपल्याला जास्त उत्पन्न मिळेल त्या पिकाकडे आपण नक्कीच वळावं. बरोबर. मंडळी, आज आपण एका अशा शेतीमध्ये आलेलो आहोत जिथे पपईबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती भेटणार आहे. सोबतच त्यांचा 20 वर्षाचा दांडगा अनुभव शेतीमध्ये आणि सोबतच पपई शेतीमध्ये आहे. यांचं नाव रामेश्वर ठाकरे आहे. यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत. यांच्याविषयी बोलण्याचं झाल्यास यांना प्रदीर्घ असा अनुभव शेतीमधला तर आहेच, परंतु सोबतच यांना पपईमधला दांडगा एक अनुभव आहे. यांच्यापासून आपण जाणून घेऊया की कशाप्रकारे हे मार्केट सिलेक्शन करतात, सोबतच रोपांची निवड कशी करतात आणि विशेषतः एकाच जमिनीत पुन्हा पुन्हा प्लॉट लावून सुद्धा यांच्या शेतीमध्ये रोगांचा प्रादुर्भाव ते कसा कंट्रोल करतात, या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं भूलू नका. मंडळी, जीवामृत मिळवण्यासाठी खालील नंबरवरती कॉल करा. आम्ही तुम्हाला तुमच्या शेतीच्या बांधापर्यंत जैविक निविष्ठा पोहोचवण्याचं काम करूया. सर, तुमचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे, इंडियन फसलवरती. नमस्कार. आपले जे व्ह्युअर्स आहेत याच्यामध्ये 2 प्रकारचे व्ह्युअर्स आहेत सर. एक तरुण मंडळी आहे जे की नुकतीच शेतीमध्ये उतरलेली आहे, त्यांना काहीतरी करण्याचा आज जोश आहे. आणि अशी पण मंडळी आहे जे की शेतीच्या सोयाबीनच्या आणि तुरीच्या विडख्यात जाऊन काहीतरी एक निराशाजनक भावना झालेली आहे किंवा शेतीत पिकत नाही. तर आपण चर्चा करताना अशी चर्चा करू की दोघांनाही आपला उद्देश पटला पाहिजे, याबद्दल आपण बोलूया. आता आपण जी पपई लावलेली आहे शेतामध्ये, सर्वात पहिला माझा प्रश्न तर असा असेल की सोयाबीन तूर जे पारंपरिक पीक आहे हे सोडून आपण याच्यावर कसे वळले? सोयाबीन तूर याच्या पहिले आपल्याला कोरडवाहूमध्ये आपले जे वडीलधारी मंडळी एक 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी हे सोयाबीन तूर एवढंच पीक घ्यायचे. बरोबर आहे. आणि आता नवीन युग चालू आहे 21वा, याच्यातनी सगळ्यांनाच वाटते की माझे 2 पीक यावं, 3 पीक यावं. बरोबर आहे. आणि आपल्या घरातनी थोडे जास्त पैसे यावे आणि आपलं जीवन एक सदन व्हावं. त्यामुळे सगळ्यांचीच अशी इच्छा झाली की सोयाबीन आत्तापर्यंत करत होते, पण सोयाबीनला भाव नसल्यामुळे ते थोडंसं लोकांच्या विचारातून थोडंसं बाहेर चाललं सोयाबीन. त्यामुळे 4000वर सोयाबीन काही पुरत नाही. त्याच्यामुळे नवीन एक आमच्यासारखी पिढी हे सोयाबीन असो, आंबा असो, चिक्कू असो, नवीन नवीन प्रयोग करायच्या माध्यमातून हे सगळेजण आम्ही काम करतोय. हे माझ्या वाशिम जिल्ह्यातच नाही, कासवड्यातच नाही, अख्ख्या महाराष्ट्रातनी तुम्ही बघा की आज नवीन पिढी शेतीच्या जिकडे थोडीफार वळून राहिली. मी जास्त नाही म्हणत, पण थोडीफार तरी आहे. त्याचं कारण असं की आज नवीन आलेले बियाणे असो, म्हणजे पपईचे असो किंवा सोयाबीन म्हणजे बाकीचे व्हेरायटी असो, हे नवीन नवीन आलेले आहे. आणि नवीन नवीन आल्यामुळे आपल्याला त्याच्यातून चांगलं उत्पन्न घडवत आहे. त्याच्यामुळे आम्ही पपईच्या इकडे वळलेलो आहोत. आणि पपईची इकडे वळताना आणखीन आपल्यासोबत बाकी पण पिकं होते, जसे की केळी आहे, आंबा आहे, त्यामधून तुम्ही पपई निवडली. हा पण एक म्हणजे योगायोग आहे की एक ट्रायल बेस? ट्रायल बेस. पपईचं पीक साधारणतः आजपासून 18 ते 20 वर्ष झाले. आमचे वडील महाराष्ट्राचे राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे साहेब हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जरी असतील तेव्हापासून त्यांना शेतीची आवड आहे. आणि तेव्हापासून ते शेतीतनी नवीन नवीन प्रयोग करत राहायचे. नवीन नवीन ते व्हेरायट्या कुठून तरी इकडे तिकडे महाराष्ट्रात फिरायचे, त्यांना माहिती असावं. त्याच्यामुळे त्यांनी पण पपई लावायचं ठरवलं. आणि त्याच्यानंतर तेच वारसा घेऊन आमच्या वडिलाचा, मी पण आज साधारणतः एक 10 वर्ष झाले मी शेती बघतोय. मी पण म्हणजे माझे वडील 20 वर्षापासून पपईचं उत्पन्न घेत आहे आणि मी पण 10 वर्षापासून त्याच्यातनीच आहे, पपईमध्ये आहे. 2000 मला आठवते की नोटबंदी जेव्हा झाली 2017-18 मध्ये, तेव्हा माझ्याजवळ 20 एकर पपईचा प्लॉट होता. ओके. आणि त्या 20 एकरातनी मी माझं चांगलं एक उत्पन्न तिथे, म्हणजे चांगलं एक फळ आलतं तिथे चांगलं पपईचं. पण काय झालं की नोटबंदीच्या काळातनी
सगळे व्यापारी थप्प बसले बरोबर. आणि माझं ते 20 एकराच्या प्लॉटमध्ये खूप सारं नुकसान झालं. तेव्हा मला सुरुवातीला भाव मिळाले होते 28 ते 29 रुपये. बापरे, म्हणजे हायेस्ट भाव घेतले होते आपण- मी माझ्या हो. जिल्ह्यातून. हम्म, 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 आणि सगळे व्यापारी यायचे तेव्हा प्लॉट कमी होते हम्म, हम्म. आणि त्याच्यामुळे मला तिथे हे भेटलं. पण त्या नोटबंदीमुळे माझं लाखो रुपयाचं तिथे नुकसान झालं. हम्म, हम्म. आता त्याच्यातनी आता काही करू हो, हो. शकतं. आणि झालेल्या गोष्टीला आता ते आठवण म्हणूनच आहे ते हो, हो. 2018चा देश नोटबंदीचा काळ. आणि तेव्हा माझी आलेली पपई हे चांगल्या पद्धतीने होती आणि तेव्हापासून मी पपईचं पीक घेतो. आणि सुरुवातीला भाव मला साधारणतः 18-19चे आता मिळतात. हम्म, हम्म, हम्म. सुरुवातीला जेव्हा तोड चालू होते हम्म, हम्म, हम्म. 18-19-20चे भाव मिळतात. 18-19 पण भाव खूप छान आहे. खूप म्हणजे छान आहे. कारण की प्रॉफिटेबल भाव आपण त्याला म्हणू बरोबर आहे, शकतो. बरोबर. आता तुम्ही जी व्हेरायटी निवडलेली आहे ही कोणती व्हेरायटी? कारण की आता मी बाकी पण प्लॉट बघितले, येता पण बघितले, म्हणजे एक सांगावं असं वाटते की याच्यामध्ये तुमच्यामध्ये एकही पिवळा डाग मला कुठं दिसला नाही, कुठं पिवळं झाड दिसलं नाही. हाईट एक सारखी समान आपली हाईट आहे. तर मग ही व्हेरायटी आहे कोणती? हे माझे नेहमीच मी 786 लावतो. अच्छा. आणि 786 लावत असताना मी रोप जे आहे हम्म, हम्म, हम्म. हे बिये नागपूरहून बोलावतो हम्म, हम्म, हम्म. आणि चांगल्या क्वालिटीचं बी बोलावतो. हम्म. त्याच्यातने 786 मध्ये तुम्हाला सांगतो हम्म. 3 ते 4 क्वालिटीचं बी असते. ओके, एक ओके. 1800 रुपयाचं पण पाकिट भेटते, एक 3000चं भेटते, एक 3500 रुपयाचं भेटते. असे अच्छा. 3-4 क्वालिटीचे हम्म, हम्म, हम्म. तिथे पाकिट भेटतात. हम्म. मी चांगल्या क्वालिटीचं पाकिट आणतो आणि हे मी माझ्याच इथे रोप तयार रोप तयार करतो. हो. ओके, म्हणजे जे काही शेतकरी असे आहेत जे स्वतःहून विकत आणतात. विकत आणतात. हम्म, हम्म. पण मी तसं नाही करत. मी पन्न्या भरतो ओके. आणि त्याने बी रोजतो. हम्म. आणि त्याची मी साधारणतः एक 40 दिवस त्याची काळजी घेतो. हम्म, हम्म. आणि माझ्या इथचंच रोप मला इथे लावायला म्हणजे आपण मिळतं. हेल्थी, म्हणजे चांगली व्हेरायटी अधिक हेल्थी जे रोप आपण म्हणतो त्याचा हे फायदा आहे फायदा आपल्याला. आहे त्याचा. म्हणजे जेणेकरून आपल्याला सुरुवातीपासूनच जर हेल्थी फळ म्हणजे पीक जर भेटलं, रोप जर भेटलं, तर पुढे पण ती जनरेशन पण तशीच चालली जाते. बरोबर आहे. सोबतच आता तुम्ही जे पपई लागवड केली, तर आता आपण पाहत आहोत की बेड सिस्टीमवर तुम्ही लावली आहे, सोबतच ड्रिंक आपलं मल्चिंग मल्चिंग पण केली आहे. हो. आता मल्चिंग तुम्ही प्रथम वर्ष केली की नाही, मल्चिंग मी हमेशाच करत असतो. आणि तुम्हाला काय फरक वाटतो याच्यातनी फायदा असा की मल्चिंग मध्ये या साईडला जे आपण हे मल्चिंग टाकली, हम्म. या साईडला गवत कमी राहतात. बरं? म्हणजे निदाचा खर्च कमी येतो. बरोबर आहे. आणि म्हणजे त्याची जे हे असते आपण खत वगैरे टाकतो हम्म, हम्म, हम्म. Direct त्याचं बुडापर्यंत वेस्टेज जाते. जात नाही. बरोबर आहे. इकडे तिकडे जात नाही, त्याच भागातनी राहते. हम्म, 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 हम्म. आणि आणि- पावसातनी हे चिबडत नाही. कारण की हम्म, हम्म. पाऊस असला की, कारण की आपल्या इकडे पाऊस आला तर 15 दिवस असा पाऊस येऊन जाते की बरोबर आहे. आपल्याला हम्म. नाकानो म्हणजे येतो. पाण्याचा निचरा पण चांगल्या पद्धतीने होते, आपल्याला करता येते. येते. आणि याच्यात अंतर काय ठेवलं आपण साधारणतः? हे 8 फुटाचं अंतर आहे आणि असं 7 फुटाचं अंतर आहे. अच्छा. 8 बाय 7चा विषय आहे. झिगझॅग पद्धतीने लावले की नाही, सिंपल मध्ये लावत असतो मी, झिगझॅग पद्धतीने लावत नाही. काय साधारण फरक वाटते बरं? कारण की काही नाही, शेतकरी लावतात. हो, म्हणून लावतात एक ना. प्रश्न त्याच्यामध्ये. झिगझॅग पद्धतीने लावत असताना मला तर जास्त त्याचा अनुभव नाही, कारण की मी आतापर्यंत झिगझॅग लावलीच नाही. ओके. मला ज्याच्यातनी चांगल्या पद्धतीचा म्हणजे 8 बाय 7 मध्येच लावतो. मला अनुभव याचा चांगला आला- याच्यातनी आलेला आहे. अनुभव चांगला आहे. याच्यातनी हवा चांगली राहते. हम्म, हम्म. अंतर जास्त असल्यामुळे काय होते, हवा लागल्यानंतर त्याची ग्रोथ चांगली होते. बरोबर हा. आहे. आता तुम्ही मला बोलता बोलता सांगितलं की तिकडे तुम्ही आपलं 15 नंबर पण व्हेरायटी लावली. हा. यावेळेस नवीन लावली नाही, की- आमचं यावेळेस काय झालं, मागच्या वेळेस याच्यातनी 7 एकरामध्ये प्लॉट होता. अच्छा, याच जागी आपल्याला. याच जागी होता. हा. त्याच्यामुळे आम्ही एक नवीन प्रयोग करून पाहायचं हम्म, काम हम्म, पडलं की काही म्हणतो कास्तकाराची अशी हे आहे की बाबा त्याच प्लॉटमध्ये पुन्हा जर आपण बरोबर. पपई लावली तर हम्म. त्याच्यावर रोग येते, हम्म, हम्म, हम्म. ते पपई येत नाही. हम्म, हम्म, हम्म. पण मला वाटते की मी हे पपईचा प्लॉट पुन्हा आता याच पाहून. याच्यावर लावला, हो. हे मला नाही वाटत की याच्यावर कोण्या गोष्टीचा आज रोग रोग आलेला आहे किंवा काही आहे म्हणून. हम्म, हम्म, एकदम छान प्लॉट बसलेला आहे. हम्म, हम्म. आणि मला वाटतं की आता आता हो. 50% मध्ये आलोय मी. हे आता आपण स्टम्प जरी पाहत हा. असून आपला नाही, आता हे जे बघा, हे जे स्टंप आहे की नाही, हम्म, हम्म, हे इथून जेव्हा आपण पपईचं हे घेतो ना, हम्म. तेव्हा माल खूप असतो. ओके. आणि आपलं जर हे जर खालचा जो भाग भाग आहे हे जर आपल्याला नसला ना, हम्म. तर वरच्या याला एवढा माल धरत नाही. हम्म, हम्म, आपण इथून जर मालाचं हे घेतलं ना, हम्म. तर माल चांगला येतो आणि मालाची क्वालिटी चांगली राहते. आणि सोबत आता जे आपण
हे लावलेली आहे, आता तुम्ही कोण्या महिन्यात लावली याची लागवण केली आहे समजा रोपे? आता हे मार्च एप्रिलमध्ये मी साधारणतः पपई लावली, एप्रिलमध्ये, एप्रिल एंडिंगमध्ये. उन्हीचा काही फटका नाही, त्याचं आपण संगोपन करतोच असतो ना. ओके. ऊन तर आपल्या इकडे 44-43 राहतेच, यावेळेस गेलीच. पण काय झालं की आम्ही पाण्याचं संगोपन करतो. आम्ही संध्याकाळच्या वेळेस पाणी देतो याला, एक 5 वाजता नंतर ते 8-8:30 पर्यंत पाणीच असते त्याला, 5 ते 6 घंटे. त्यामुळे ते टेम्परेचर तेवढं मेंटेन राहते. आता त्यानंतर ज्यावेळेस आपण लावली याच्यानंतर आपण ड्रिंचिंग केली किंवा काही शेतकरी त्याच्यामध्ये बुरशीनाशकाची ड्रिंचिंग करतात, पण इथे पण करतात. नाही, मी याच्यातनी काय करतोय, आम्ही शेणखत, मी शेतातनी माझं एक 7 एकर शेत आहे. 7 एकरातनी 80 टॉली हे मी शेणखत टाकलेलं आहे याच्यातनी. आणि शेणखत हे विकत नाही घेतलं मी. एक तर शेणखत माझं घरचं आहे. माझ्या इकडे गाई, म्हशी, ढोरं खूप सारे आहेत. आणि मी शेणखतासाठी एक 20 म्हशी घेतलेल्या आहेत. म्हणजे दूध पण मार्केटमध्ये जाते, बरोबर आहे, म्हणजे जोडधंदा पण आपल्याला, शेणखत पण आपल्या शेतात येते. म्हणजे हे एक खूप चांगलं उदाहरण आपल्याला आहे की एक राज्यमंत्र्याचा मुलगा जे की ज्याला शेती खरंच करायची आवश्यकता नाही तसं एक बाकीच्यांचा विचार जर केला तर, पण त्याची आवड शेतीमध्ये सुद्धा आणि शेतीत एक उदाहरण देण्यासारखा विषय आहे की जोडधंदा सुद्धा आपण करत आहात. असताना मी माझं हिरोचं एक शोरूम पण आहे वाशिमला. ओके. आणि चिखली बुलढाण्याला माझं फोर्सचं पण डीलरशिप आहे. मी एक डीलर म्हणून पण काम करत असताना मी ज्या ठिकाणी काम करतो तिथे मी लाजत नाही. शेतीत नाही असलो तर शेतीसारखं काम करतो, डीलरशिपवर असलो तर डीलरशिप सारखं, म्हणजे डीलर सारखं काम करतो. म्हणून आमच्या वडिलांना शिकवलेलं आहे की सत्ता असल्यानंतर लाजाव नाही, म्हणजे सत्ता असल्यानंतर माजाव नाही आणि नसल्यानंतर लाजाव नाही. बरोबर. हे मी सगळं करत असताना मी शेती हे समोर नेतात. आपण पुढे शेतीच्या प्रश्नावर येऊया. सर, आपण आता याच्यामध्ये जे रोग आहे, आता पुढे जाऊन याच्यावर रिंग स्पॉट येते किंवा मॅग्नेशियमची डिफिशियन्सी येते, मग याच्यावर आपण कशा प्रकारे मॅनेजमेंट करतो? आता मध्यंतरी आपण मागे बघितलं तिथे आपल्याला एक करप्या रोग आला आणि एक बुरशीचं एक हे आलं त्याच्यातनी, त्याला काय म्हणतो त्याला आपण मिलीबग जे आहे ना, त्याच्यावर आम्हाला ड्रिचिंग करून आम्ही ते झाड सुधारण्याचा प्रयत्न करतो. पण नाहीच झालं तर आम्ही त्याला झाडाला उपटून टाकून बाहेर फेकून देतो. म्हणजे रोगाचं झाड आपल्या याच्यात ठेवायचंच नाही. सरळ 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 मध्ये. हे जो प्लॉट आहे, हा प्लॉट वेगळा आहे आणि हा प्लॉट वेगळा आहे. ओके. हा आहे 780. ओके. आणि हा आहे 15 नंबर. आता 15 नंबरची अशी लोकांची भावना आहे कास्तकाराची की 15 नंबरमध्ये साधारणतः रोग कमी येते, व्हायरस कमी येते. हे सगळ्या गोष्टी म्हणून यावर्षी मी प्रयोगासाठी हे प्लॉट केलेला आहे. म्हणजे अनुभव आपल्याला काय यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना पण आपण सांगू शकतो की बाबा अशानं असं होऊ शकते, आपण हे पण प्लॉट घ्यायला पाहिजे. पण काही जणांची अशी धारणा आहे की याला आपल्या इकडे मार्केटिंग नाही आहे, त्याच्यामुळे थोडेसे कास्तकाराला मागं पुढे करतात लावासाठी. पण मी यावेळेस लावून बघितलं की बाबा आता काय होते बघू आता आपण. आणि सर, आता आपण जे समजा उत्पादन येते एकरी, हे आपलं उत्पादन किती येते? एकरी उत्पादन असं आहे की आता सुरुवातीचे भाव 18-20चे असतात आणि नंतर काय होतात, शहादा जे आपलं एक पपईचं एक माहेरघर म्हणलं जाते, शहादातनी असं आहे की जेव्हा शहादाची पपई चालू होते तेव्हा आपली महाराष्ट्राच्या पपईला भाव कमी होऊन जाते. त्यामुळे आम्ही हे करत असतो की शहादाच्या पपईच्या पहिले 1 महिना पहिले आपला प्लॉट आला पाहिजे आणि 1 ते 2 ते 3 तोड्या आपल्या निघाल्या पाहिजेत. 3 तोड निघाल्या म्हणजे आपल्या साधारणतः 17, 18, 19, 20चे भाव काहीतरी आपल्याला मिळतात त्याच्यात. म्हणजे मार्केट स्टडी, शेती फक्त शेती आपण जे म्हणतो मेहनत शेती करून नाही, मेहनत करून नाही, सगळ्या गोष्टी मार्केट अनालिसिस करायला लागते की आपली पपई कुठल्या भागात जास्त आहे आणि तिथली कधी निघतात, त्या पद्धतीने आपल्याला लावगण करायला लागते की त्या पपईच्या 1 महिना 1.5 महिना पहिले पपईचा आपला माल तयार मार्केटला गेला पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही सगळ्या गोष्टी करतो. आणि यावेळेस कितीची अपेक्षा, म्हणजे आपलं उत्पादन दरवर्षी किती होतं? आम्ही एकरी साधारणतः आम्हाला खर्च वजा जाता 1-1.25 लाख रुपये जरी उरले तरी 7 एकरात आम्ही
10 लाख रुपये आम्ही निश्चितच. म्हणजे पण आपले जे पारंपरिक पीक आहे त्याच्यापेक्षा आपण नाही पारंपरिक पिकापेक्षा आपण नक्कीच याच्यातनी फायदा द्यावा. म्हणजे त्याच्यानं आपल्याला कुठं ना कुठं बळ पण भेटत आहे आणि शेतीतून उत्पन्नही चांगल्यात चांगलं वाढत आहे. बरोबर. सर आपण आता शेवटाकडे ओढूया. आपण शेवटचा माझा प्रश्न असा राहील की आपण जे पारंपरिक शेती सोडून एक नवीन प्रयोग निशी शेती करत आहात, तसे आता जे यंगस्टर आहे किंवा जे आपले शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला देसाल तुमच्या येणं? माझी नवीन पिढीला एकच सल्ला आहे की आपण सोयाबीन तूरच्या मागं न लागता आज जिथे आपल्याला जास्त उत्पन्न मिळेल त्या पिकाकडे आपण नक्कीच वळावं. बरोबर. त्याच्यातनी पपईचं एक चांगलं एक उदाहरण म्हणून मी इथे एक प्लॉट केलेला आहे, ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं. पपई आहे आणि संत्रा पण आमच्या गावातनी कासोड्या या गावातनी खूप साऱ्या लोकांनी आमच्या कास्तकार मंडळीने लावलेलं आहे आणि त्याच्यातून पण चांगलं एक उत्पन्न आपल्याला संत्र्याच्या माध्यमातून येऊ शकते. पपई तर आहेच, पण आता येणाऱ्या ह्याच्यातनी आमच्या वाशिम जिल्ह्याचेच कास्तकार, कासोड्याचे कास्तकार असो, आमच्या तालुक्याचे कास्तकार असो, हळदीच्या इकडे पण जास्त वळले. हळदीच्या याच्यासाठी की हळदीला रोग येत नाही जास्त. त्याला डुक्कर असो, रोई असो, बाकी काय असेल, वानर असो, हे जे वन्य प्राणी आहे हे त्याच्यापर्यंत जात नाही. त्यामुळे हळदीच्या इकडे पण आमचे कास्तकार बरेच असे वळलेले आहेत. आणि त्याचं एक कारण असे की आमच्या हिंगोलीमध्ये हळदीचं एक मोठं सेंटर झालेलं आहे. ओके. सेंटर गव्हर्नमेंटचं. त्याच्यामुळे आम्हाला येणाऱ्या काळात नाही जे हे लागते, मार्केटिंग लागते, ते आम्हाला फार एक 100 किलोमीटरवरच आहे. त्याच्यामुळे आम्हाला ते एक भविष्यातनी चांगलं त्याचा एक फायदा होऊ शकतो. तुम्ही आम्हाला टाइम दिला आणि गावकऱ्यांना पण म्हणजे मार्गदर्शन केलं, याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, तुम्ही बघत होते रामेश्वर ठाकरे यांचा प्रचंड अनुभवातून त्यांनी आपल्याला सांगितले की कशा प्रकारे रोपांची निवड करायची, सोबतच कशा प्रकारे आपल्याला मार्केट ॲनालिसिस केल्याशिवाय पर्याय नाही, सोबतच जोडधंदा आपण कशा प्रकारे करायला पाहिजे, या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ, सोबतच सर्वात आधी व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बटन ऑन करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा. धन्यवाद.